नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, राज महाराष्ट्राचा। शहादा ते जयनगर या 5-6 महिन्यापूर्वी रस्त्याचे कामाचे उद्घाटन झाले असून काही ठेकेदारांनी ते अपूर्ण काम राहू दिल्यामुळे शहादा ते जयनगर या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे। कहाटूर ते जयनगर गावालगत या रस्त्यावर बरेच लोकांना दुखापत झाली असून गावातील लोकांचा आक्रोश व्यक्त होत आहे। गावातील ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार यांच्याशी गेल्या 2 महिन्यापासून संपर्क करत असून कोणत्याच पद्धतीने त्यांच्याशी संपर्क होत नाही। तसेच जर का एखाद्या वेळेस फोन उचलला तर संबंधित म्हणणे असते की शासनाने आम्हाला पैसे दिले नाही, आमच्याकडे पैसे नाही असे ग्रामस्थांना सांगितले जाते। लोकांचे असे म्हणणे होते की जर का शासनाने पैसा दिला नाही तर हे अपूर्ण रस्ते लोकांचे जीव घेण्यासाठी अपूर्ण काम केलंय का, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे। कहाटूर येथे सध्या नियुक्ती झालेले वायरमन आणि कहाटूर येथील व्यक्ती यांचा समोरासमोर मोटरसायकलने अपघात झाल्यामुळे वायरमन यांना जबर मार लागल्यामुळे नंदुरबार हॉस्पिटल येथे नेण्यात आले होते। गंभीर परिस्थिती असल्यामुळे तिथून त्यांना मुंबई येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे। रोजच्या रोज अपघात होत असून कोणाला पायाला, कोणाला हाताला तर कोणाच्या डोक्याला मार लागून दुखापत होत आहे। या सगळ्या गोष्टीला वैतागून ग्रामस्थांनी येत्या 5-6 दिवसात मोर्चा किंवा उपोषणाचा निर्णय घेतला आहे। त्यांचे असे म्हणणे आहे की भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। जर का अपघात झाला तर याची जबाबदारी शासनाची राहील, असे त्यांचे म्हणणे आहे। संबंधित ठेकेदार यांनी या कामाविषयी हात वर केले असे दिसते। तसेच संबंधित विभागाने असे म्हटले आहे की आम्ही त्यांना नोटीस दिली आहे, पण प्रश्न असा उद्भवतो की या अशा पद्धतीचे उत्तर देऊन जनतेचा विचार होत आहे का? अशा कामामुळे नाहक जनतेस त्रास सहन करावा लागत आहे। संबंधित विभागाने लवकरात लवकर काम पूर्ण करावे, अन्यथा येणाऱ्या पुढील अडचणींना जबाबदार शासन राहील, असे ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केले आहेत। राजेंद्र बिरारीसह जान्हवी बागडे, नंदुरबार। रवींद्र रामजी पाटील, मुक्काम पोस्ट कहाटूर चा शेतकरी आहे मी, आणि या रस्त्यावरती माझे शेत आहे। तर या रस्त्या जे कॉन्ट्रॅक्टर घेतलेला आहे म्हणजे मोयदा ते जयनगर या कॉन्ट्रॅक्टर सर्वांनी 5-6 लोकांनी मिळून कॉन्ट्रॅक्टर घेतलेला आहे। तर त्यामध्ये कहाटूर ते जयनगर हे असं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे की इथं सर्व खडी उखडलेली आहे आणि खडी रस्त्यावरती येते, त्यामुळे एवढे ॲक्सिडेंट होऊन राहिले की मला दररोज ते ॲक्सिडेंट वाल्यांना तोंड द्यावं लागते। रस्त्यावर दिसत असल्यामुळे मी सर्वांना ते ॲक्सिडेंट झाला की सर्वांना दररोज पाणी पाजतो, मी सर्वांकडे पाहतो मी, आणि ते एवढे नुकसान झालेलं आहे। आता आपले बावनकुळे साहेब सांगतात की शेतकऱ्यांना चांगला रस्ता मिळाला पाहिजे, पण त्यांच्या मालाची ने-आण करण्यासाठी इथं काय रस्त्याचे एवढे हाल होऊन गेलेले आहेत, कुठे शेतकऱ्यांना कुठे माल वाहणार ते? आता तोंडावरती पाऊस आलेला आहे, इथं कुणीच काही करू शकणार नाही अशी गोष्ट झालेली आहे। आणि परत कवठं ते कहाटूर हा रस्ता झाला, जयनगर ते निंबोरा रस्ता झाला, आणि या कॉन्ट्रॅक्टरला पैसे का मिळत नाही? या कॉन्ट्रॅक्टर हा सबक सांगतो की आम्हाला माझ्यावर पैसे नाहीत। त्याच्यावर पैसे नव्हते, मला रस्ता का घेतला त्याने? का घेतला रस्ता घेऊन घ्यायला नको पाहिजे तेव्हा त्याने? आणि एवढा अर्धा मर्यादा करून दिला आहे, तिकडा अर्ध्या खोद दिला आहे, अर्ध्या राहिलेला आहे। त्याच्यामध्ये आता आम्ही शेतकऱ्यांचे केवढे हाल होणार आहेत? आम्ही शेतकऱ्यांचे काय करायचे आता? आम्ही नाही काय याच्यात काही विषय प्रशासनाने नोंद नाही घेतली तर आम्ही सर्व मिळून आम्ही तहसीलदाराजवळ आम्ही मोर्चा नेणार आहोत, सर्व शेतकरी। नमस्कार, मी प्रशांत छोटलाल पाटील, राहणार कहाटूर। आमच्या गावात रस्त्याचे काम लागलं होतं, मामाच्या मोयदा ते जयनगरपर्यंत रस्त्याचे काम लागलं होतं। या रस्त्याची दुरुस्ती होण्यासाठी काम चालू होण्यानंतर मागील 4 महिन्यापासून नाही तर ठेकेदार आले आहेत, फक्त रस्त्याचे काम JCB लावून कोरून घेऊन गेले, त्यानंतर इथं कोणीही आलं नाही। आजच्या कंडिशनमध्ये इथं जवळजवळ 8 ते 10 अपघात झाले। इथं तुमच्यासमोर लाईव्ह आहे, भावेश पाटील हे परवा इथं कहाटूर गावाजवळ पडले, यांच्या हात फ्रॅक्चर झाला, यांच्या हातामध्ये रॉड टाकला। गेल्या काली मीही पडलो, परवा ओढायची एक महिला होती स्कूटी घेऊन, त्याच्याजवळ लहान पोरगी होती, 2 जण रक्तबंबाळ झाले, त्यांना शाद्याला दवाखान्यात घेऊन गेले आम्ही।
त्यानंतर सोनत गावाजवळ MSCB काटू येथे रुजू असलेले विनोद पाटील काठू गावाच्या सबस्टेशनला रुजू होते, तेही काठू गावाच्या एका व्यक्तीला अपघाती झाले. त्यानंतर त्यांना आजच्या कंडिशनला मुंबईच्या हॉस्पिटलला ॲडमिट केले आहे. तर प्रशासन हे काय करत आहे? या रस्त्याच्या कामाला 4 महिने झाले, इथं फक्त काहीच काम झालं नाही. 15 दिवस काम केलं. यानंतर मागील 2 महिन्यापासून इथं ना सुपरवायझर, ना कॉन्ट्रॅक्टर, ना प्रशासन कोणीच आलं नाही आहे. ना कोणी आमचा कॉल उचलते. आम्ही प्रशासनालाही कॉल केला, कॉन्ट्रॅक्टरलाही फोन केला, सर्वांना फोन करून आम्ही आता थकलो आहेत. कोणीही फोन आमचा रिसीव करत नाही आहे. तर प्रशासनाला एवढी विनंती आहे, फक्त रस्ता काठू गावात, मी काठू गावाचा रहिवासी असून इथं झाला नाही. जे काठू ते जयनगर रस्ता झाला, सोनवत ते कवठा रस्ता झाला, पण कवठा काठू झाला नाही, काठू ते जयनगर झाला नाही. कवठा ते काठू एवढा थोडाफार बनला आहे, बाकीही अपूर्ण आहे. तर प्रशासनाने याची दखल घ्यावी हीच नम्र विनंती. नाहीतर आम्ही सर्व शेतकरी, आम्हाला वाहतुकीला प्रॉब्लेम होत आहे. आमचे केळी काढण्यासाठी, ऊस काढण्यासाठी आम्हाला खूप तकलीफ होत आहे. जर प्रशासन याच्याकडे लक्ष दिलं, आम्ही तहसील ऑफिसला सर्व शेतकरी जाऊन भिडू. याची प्रशासनाने काळजी घ्यावी हीच नम्र विनंती.